महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। असरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न। असरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी महाराष्ट्र यांच्या वतीने परभणी येथील गोल्डन फंक्शन हॉलमध्ये 10वी-12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इस्काय बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा मिराज भैया सिद्दीकी उपस्थित होते। तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टर हुलसुरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासाठी आवश्यक असलेल्या मेहनत, शिस्त व सातत्य याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले। यावेळी शेख तौसिफ, शेख इब्राहिम, बसेरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फारुख शेठ सौदागर, गोल्डन फंक्शन हॉल संचालक मजर पटेल परतूर, रब्बानी साहेब परतूर, शेख रियाज, RR ॲग्रो सोल्युशन, खाजा मोईन, म्युझिक वर्ल्ड संचालक डॉक्टर मुनाज नदाब, परभणी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमात 10वी व 12वी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील शैक्षणिक व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आसिफ हुसेन अन्सारी यांनी केले। उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला। कार्यक्रमाच्या शेवटी असरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सय्यद शोएब हाशमी यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी व सहकाऱ्यांचे आभार मानले। समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने 10वी आणि 12वीचे विद्यार्थी उपस्थित होते। सत्कारानंतर मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत असरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। असरा एज्युकेशन वेलफेअर सोसायटी फाउंडेशनच्या द्वारे 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये शहरातील 400 ते 500 विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। खरंच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे, असरा एज्युकेशन फाउंडेशन यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करणं गरजेचं आहे। कारण हा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने अरेंज केला आणि त्यामध्ये मुलांनी भविष्यामध्ये काय करायला पाहिजे, ओके, कशा पद्धतीने नीट, JEE, CET मध्ये तयारी करायला पाहिजे, याच्यासाठी त्यांना मोटिवेशन देण्यात आलं। आणि याच्यामधून, अशा कार्यक्रमामधून मुलांना व त्याच्या पालकांना प्रोत्साहन भेटत असतं। त्यासाठी सर्व जे काही मान्यवर उपस्थित राहिले त्यांचंही आपण परभणीच्या वतीनं स्वागत करूया। आणि खरंच या कार्यक्रमामुळं मुलांना प्रोत्साहन भेटेल आणि त्यामुळं मुलं समाजामधून चांगल्या पद्धतीनं पुढे येतील। जे नीट असेल, JEE असेल, UPSC, MPSC याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मुलं पुढे आपलं करिअर करायला लागले, त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तर कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आहे। थैंक यू सर। यस सर। सर, असरा एजुकेशन वेलफेयर सोसाइटी की जानिब से जो विद्यार्थियों को, गुणवंत विद्यार्थियों का सत्कार किया गया है, आप पिछले कई वर्षों से ऐसे विद्यार्थियों को, जो विद्यार्थी अपन 10वीं में पास होते हैं, तकरीबन विद्यार्थियों को अपन डॉक्टर बनाया है, क्या कहना चाहेंगे, क्या बात? सर, आज असरा एज्युकेशन वेलफेअर सोसायटी फाउंडेशनच्या द्वारे 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये शहरातील 400 ते 500 विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। खरंच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे, असरा एज्युकेशन फाउंडेशन यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करणं गरजेचं आहे। कारण हा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने अरेंज केला आणि त्यामध्ये मुलांनी भविष्यामध्ये काय करायला पाहिजे, ओके, कशा पद्धतीने नीट, JEE, CET मध्ये तयारी करायला पाहिजे, याच्यासाठी त्यांना मोटिवेशन देण्यात आलं। आणि याच्यामधून, अशा कार्यक्रमामधून मुलांना व त्याच्या पालकांना प्रोत्साहन भेटत असतं। त्यासाठी सर्व जे काही मान्यवर उपस्थित राहिले त्यांचंही आपण परभणीच्या वतीनं स्वागत करूया। आणि खरंच या कार्यक्रमामुळं मुलांना प्रोत्साहन भेटेल आणि त्यामुळं मुलं समाजामधून चांगल्या पद्धतीनं पुढे येतील। जे नीट असेल, JEE असेल, UPSC, MPSC याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मुलं पुढे आपलं करिअर करायला लागले, त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तर कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आहे। थँक्यू सर।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.